काय रे, कधी आला? आत्ताच आलो. अरे नाही, असू दे असू दे, थकला असशील, असू दे, काही नाही. नाही काय नाही काय नाही, बसा. मग काय ठरवलंय? कशाबद्दल? नाही आता चटणी भाकर खाऊन का होईना तुझा आणि तुझ्या बायकोचा संसार सुखाचा होईल एवढा सेटल झालाय तू. चटणी भाकरीमध्ये सुख मानणारा काळ नाही राहिला पप्पा आता. आणि आता परत कुणावर प्रेम होईल असं वाटतही नाही मला. अरे एका मुलीच्या सोडून गेल्यामुळे कोणाचं प्रेम संपत नाही बाळा, पण भावना संपतात. तुमचा काळ बरा होता पप्पा, एवढ्या अपेक्षा नव्हत्या मुलांकडून. आजकाल मुलगा सेटल पाहिजे, पैसे पाहिजे, गाडी पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे, जमीन पाहिजे, एवढ्या सगळ्या अपेक्षा आमच्याकडून. आपण ज्या गरिबीत दिवस काढले त्या गरिबीत आपल्या मुलीने नको दिवस काढायला, म्हणून सगळ्यांना श्रीमंत जावई पाहिजे, पैशावाला. मग त्याने आपल्या मुलीवर प्रेम नाही केलं तरी चालेल, पण पैसा पाहिजे त्याच्याकडे, सेटल पाहिजे, सेंटिमेंटल नको. इथे ना प्रेम म्हणजे फक्त पैसा आहे पप्पा. मग काय लागा पैशाच्या पाठीमागे, कमवा पैसा. प्रेमामध्ये प्रॅक्टिकल राहायचं? अरे प्रेम करून पोट भरत नाही. म्हणजे सगळी धडपड जर फक्त पोट भरण्यासाठी असेल ना, मग मी माझं पोट भरूच शकतो ना. त्याच्यासाठी बायको कशाला पाहिजे? आणि मला प्रेमच करायचं ना पप्पा, मी तुमच्यावर करेल, आईवर करेल. त्याच्यासाठी कुठली परकी व्यक्ती कशाला पाहिजे? आणि शेवटी प्रेम म्हणजे काय? भावना. ती जगता आली पाहिजे, व्यक्त करता आली पाहिजे हक्काने. खरंय, पण आम्ही तुला आयुष्यभर तर नाही पुरणार ना बाळा. आम्ही नसल्यावर तुझ्या सुखदुःखात तुझ्या डोक्यावरून हात फिरवणारी कोणीतरी तुझी हक्काची व्यक्ती असावी लागते. आणि एवढी छोटी अपेक्षा तर आम्ही आमच्या सुनेकडून तर ठेवतोच. आणि कसं आहे, झोपला वाटतंय. लहानपणी असंच करायचं, आवडती गोष्ट मिळाली नाही का असंच रडून झोपायचं.